नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह महाआरोग्य शिबिराचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। नेत्यांच्या गर्दीसाठी थांबविले रुग्णांची नोंदणी, आरोग्य शिबिरादरम्यान घडला प्रकार। राष्ट्रीय महामार्गावर कार व ST बसचा अपघात, बुलढाण्याचे माजी आमदार शिंदे व चौघे गंभीर जखमी। शहीद स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य शिबिराचा ढिसाळ कारभार, सुविधा नसल्याने नागरिकांचा संताप व्यक्त। आता सविस्तर बातम्या। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून प्रत्येक रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केले। राज्यातील आरोग्य यंत्रणेवर अविश्वास दाखविणे चूक असून राज्यातील नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर भागात अचानक रुग्ण मृत्यू संख्या ही गंभीर जरी असली तरी खासगी रुग्णालयातून मृत्यूशय्येवरील रुग्णांची त्यात अधिक संख्या असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे मांडले। त्यामुळे थेट आरोग्य यंत्रणेवर संशय व्यक्त करणे, त्याविषयीचे राजकारण करणे चूक असल्याचे मत फडणवीस यांनी नोंदविले। राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून प्रत्येक रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले। अकोल्यातील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, आमदार प्रकाश भारसाकडे, आरोग्य उपसंचालक डॉक्टर तरंग तुषारवारे, अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये आदींची उपस्थिती होती। अकोला शहरासाठी बुलढाणा जिल्ह्यातील जीगाव प्रकल्पातून 32 दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्याची घोषणेबरोबर ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरास पर्यटन स्थळ घोषित करत विकास करण्याचे वचन उपमुख्यमंत्र्यांनी दिले। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिराच्या निमित्त 30,000 रुग्णांवर उपचार होणार आहेत। खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा यांचा महाआरोग्य शिबिराचा आग्रह होता, त्यानुसार हे शिबिर होत आहे। आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासन कार्यरत आहे। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मनुष्यबळाची अडचणी दूर करू, पूर्ण क्षमतेने सुपर स्पेशालिटी सुरू करू असा दावा त्यांनी केला। सुपर स्पेशालिटीसाठी 120 कोटी रुपये पंतप्रधानांनी दिले आहेत। शिवापूर उपजिल्हा रुग्णालय करणार आहोत। बोरगाव मंजू येथे ग्रामीण रुग्णालय 2 कोटी खर्च करत सुरू करण्यात येईल। आरोग्य शिबिरातील एक ही व्यक्ती उपचाराविना परत जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। उपमुख्यमंत्री यांच्या भाषणादरम्यान गर्दी दिसायला पाहिजे या उद्देशाने आरोग्य शिबिरासाठी आलेल्या नागरिकांची नोंदणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती। त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। तर दुसरीकडे शिवसैनिकांनी या कार्यक्रमात कोणतीही बाधा निर्माण करू नये यासाठी शिवसैनिकांना थांबविल्याने आमदार नितीन देशमुख आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला होता। नेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी सभामंडपात गर्दी होण्यासाठी रुग्णांची नोंदणी सकाळी 11 वाजता थांबविण्यात आली। सकाळी 9 वाजता रुग्णांची नोंदणी व तपासणी सुरू झाली होती, पण अचानक भाजपा नेत्यांच्या आदेशाने पोलीस बळाचा वापर करत रुग्णांची नोंदणी थांबविण्यात आली। त्यामुळे रुग्ण संतप्त झाले होते। रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिर आहे की भाजपा नेत्यांच्या भाषणासाठी असा प्रश्न उपस्थित होत होता। पब्लिक को अभी नंबर लगे सवेरे 6 बजे से और वो बोलते यहाँ पे गए तो बोलते बंद होगा फाइल, बोलते नहीं मिली फाइल। आता सभा झाली, आम्ही 2 तास झाले उभा आहे इथं, 2 तास झाले उभा आहे आणि आता नंबर आला 5 मिनिटात आता बंद झालं। आणखी उन्हात उभं राहायचं, आम्ही सर्व कामधंदे सोडून आलो। काळा तुम्ही कोणत्या गावातून आले तुम्ही? मी तामशीवरून आलो, दोनच तामशीवरून आलात म्हणजे 35 किलोमीटर आहे, 40 किलोमीटर आहे। तुम्हाला दाखवायचं होतं का? हा, मला दाखवायचं होतं, माझ्या मुलीला। किती वेळ झाला तुम्ही थांबून होता? मला 3 तास झाले आता लांगेत होता उभे। आता नंबर आला तर काय म्हणतात? नंबर आला तर बंद झालं। बर, नाराजी आहे तुमची? नाराजी 100% नाराजी।
मी आलो होती माझ्यासाठी आलो कोणत्या गावाला आले? दुर्गा मंजूर बरं. दुर्गा मंजूर हा. मजूर आहे मी मग मजुरी करतो किती वेळ झाले उभ्या? आम्ही 2 घंटे झाले दोघं बरं, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं आता पाहिजे आम्हाला काही नाही आते आले ते तर बंद केलं आता. आता बिघडून जा मग 2 तास आता ते कार्यक्रम झाल्याशिवाय चालू होत नाही. काय करायचं मग आता हे कार्यक्रम आमच्यासाठी का त्या मंदिरासाठी आम्हाला समजून जाते का कशासाठी कार्यक्रम आहे हा नेमका? आता ते तुम्ही ठरवावं. ते आमच्यासाठी कार्यक्रम आहे ना, शिबिर आमच्यासाठी आहे ना, खास करून ते गरीब गोरगरिबासाठी की त्यांना लाभ घ्यायसाठी हा शिबिर तुमच्यासाठी आहे ना. का आम्ही त्यांना मंत्र्यांना बघू त्यांना हे जे आम्ही 2-3 आम्ही इथं उभे आहोत आम्ही एवढ्या वेळ. तर रुग्णांना देण्यात आलेली फाईल ही देखील भाजपमय असल्याचे चित्र होते. दुसरीकडे शिवसेनेचे नेते राजेश मिश्रा यांना राजराजेश्वर मंदिरात पोलिसांनी अडविल्याने त्यांनी तिथे मंदिरात दर्शन घेऊ नाही का अशी विचारणा केली. तर आम्हाला लोकशाही मार्गाने निवेदन द्यायचे आहे, ते उपमुख्यमंत्र्यांना देऊ द्या असे म्हणत पोलिसांना चांगलेच सुनावले. माझा कार्यकर्ता आहे, तुम्ही माझ्या कार्यकर्त्याला डिटेल कशासाठी करू नाही तर मी स्वतः देवेंद्रच्या स्टेजवर राहील तर ते आता सांगू राहील तुम्हाला वातावरण खराब करायचं. इथून जाईल मी, इथून जाईल देवेंद्रच्या स्टेजवर जाईल तुम्हाला सांगू राहिलो मी देवेंद्रच्या स्टेजवर जाईल सांगितलं तुम्हाला लहानपणी स्वतः डिटेल केलं म्हणून तुम्हाला सहकार्याची भूमिका आम्ही करू आलो, सहकार्याची भूमिका ठेवा. तुम्हाला सांगू राहिलो तुम्ही यांना आता डिटेन करत असाल देवेंद्रच्या स्टेजवर मी जाईल ती आता सांगू राहिलो. लिहून द्या तुम्ही मला कशा लांडे साहेब तुम्ही देवेंद्रची गुलामगिरी करू नका. नोकरी करताय हे नोकरी आहे का तुमची? वर्लीचे मटके आले त्याला केले का डिटेल? वर्ली चालू आहे तुमच्या हाती तर डिटेल केलं का त्यांना? आम्हाला वरिष्ठांनी बोलायचं असेल तर आम्ही ते बोलू जेव्हा बोलायचं. तुम्हाला काय ते लेखी द्या. तुम्ही शिवसेनेचे नगरसेवक आहेत, शहर प्रमुख आहेत, तुम्ही यांना कशासाठी मंदिरात अरे मंदिरात तुम्ही हिंदू लोकांना अडवून राहिले, मंदिरात दर्शन करू तरी स्थान बांधन करू राहिले. तुम्हाला वाटते का नाही काही? वर्ला मटके शहरात चालू आहे खुल्ल्या हे तुम्ही बात केला ती मंदिरात तुम्ही एका शहर प्रमुखाला राहिले. पदाचा दुरुपयोग करू राहिले तुमच्या वर्दीचा. सीसी कॅमेरा इथे नाही, तुमच्या वर्दीचा दुरुपयोग करता तुम्ही. या वर्दीमुळे आम्ही तुमची इज्जत करतो आणि आता तुम्ही हे करू राहिले का? तुमच्या वर्दीमुळे तुमची इज्जत आहे, तशी इज्जत नाही तुमची. तुमच्या वर्दीमुळे तुमची आम्ही इज्जत करतो. तुम्ही गीताकारांचा स्थान बंद करू राहिले. त्यांना काही आंदोलन करत असतील तेव्हा करा ना कारवाई. बोललो ना मी त्या ठिकाणी आलो, आंदोलन केले तेव्हा कारवाई करा. तुम्ही मंदिरात अशी अटक करू राहिले. मंदिरात अटक करायचा अधिकार नाही, आंदोलन स्थळात तुम्ही अटक करा. तुम्ही आंदोलन ठिकाणी करा ना अटक तुम्ही त्यांना. मग तुम्ही त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करतात ते करा. तो मेरा ये विषय अब मेरे को इसके लिए भी अब मैंने कोई 100 लोग जमा नहीं किया. मैं वहाँ नहीं, मैं को इसके लेके गया ऐसी एक बार लेके जाकर उठा दिया ऊपर. मेरे को इसी बेवकूफ बना के लेके चलो चाय पी के छोड़ देंगे तुम्हारे को. मैंने गलत क्या क्या बताओ मेरे को, मेरा क्या गलत है? मैं भी राष्ट्र मंदिर के अंदर हूँ, मैं भी राष्ट्र मंदिर दर्शन करने आया. अरे वो देश यहाँ के उप मुख्यमंत्री है, उनको मिलने देने तुम हमारे को. मेरे 25 साल के राजकारण की लाइफ में मैंने डिपार्टमेंट से कभी मेरे खुद के लिए वाद विवाद नहीं हुआ. मैं कभी वाद विवाद नहीं करता. अभी साहब की जो पद्धत है चलो, मैं भी गाँव का राजकारणी आदमी हूँ. चलो वो तो कोई वो है क्या? मैं क्या वर्दी लिख रहा क्या, मटके लिख रहा क्या? चलो धंधे चालू उसको ले जाओ उठा के. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आज शनिवारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार व एसटी बसची जबर धडक झाली. या अपघातात बुलढाण्याचे माजी आमदार विजयराव शिंदे यांच्यासह 4 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात बसमधील 2 विद्यार्थी व 2 वृद्ध महिला जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता अपघात घडला. यामध्ये बुलढाणा भाजपा माजी आमदार विजयराव शिंदे यांच्यासह 4 व्यक्ती गंभीर जखमी झाले. घटनेत बसमधील 2 विद्यार्थी तथा 2 वयोवृद्ध महिला सुद्धा जखमी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर स्वागताच्या वेळी विजयराज शिंदे यांची उपस्थिती होती हे विशेष. आरोग्य शिबिरात शिंदे आले असते तर त्यांचा अपघात टळला असता. विमानतळावरून ते पुढे निघाले आणि अपघातग्रस्त झाले. राष्ट्रीय राज्य महामार्गावरील कुरणखेड गावाजवळील नवीन वस्ती गावाजवळ आज दुपारी अपघात घडला. अकोला विमानतळावरून अमरावतीच्या दिशेने जाणारी गाडी क्रमांक MH28AN 2757 ही गाडी जात असताना समोर येणारी बस क्रमांक MH40N 9718 ही कारंजावरून अकोल्याच्या दिशेने जात असताना दोन्ही गाड्यांमध्ये धडक झाली. यामध्ये कारमधील बुलढाण्याचे भाजपा माजी आमदार विजयराव शिंदे यांच्यासह त्यांचे 4 सहकारी
बसमधील 2 शाळकरी विद्यार्थी, 2 वयोवृद्ध महिला जखमी झाल्या आहेत. माजी आमदार विजयराव शिंदे यांना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. जखमींना कुरणखेड येथील मा चंडिका आपत्कालीन बचाव पथक प्रमुख रणजित घोगरे, शहाबाज शहा, वीरेंद्र देशमुख, रामू माळे, विजय मालटे, मोहन वाघमारे, शेख माजिद यांनी पोहोचवले. आपत्कालीन बचाव पथकाच्या माध्यमातून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून वाहतूक सुरू करण्यात आली. घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे योगेश काटकर, वीर शेख इरफान घटनास्थळी दाखल झाले होते. ज्या परिवारामध्ये मातृभूमीला बलिदान देण्यासाठी वीर पुत्र जन्माला आले आहेत अशा परिवारांना मी शतशः नमन करतो. या शहीदांच्या बलिदानावर आज भारत देश मजबूतीने उभा आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री यांनी केले. यांच्या हस्ते आज शहीद स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 24 शहीदांचे स्मारक उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे स्मारक होणे ही पहिलीच घटना असावी. स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर शहीदांच्या बलिदानामुळे देशाची लोकशाही अबाधित राहिली आहे. त्यामुळेच भारत देश एक मजबूत राष्ट्र म्हणून उभे राहिला आहे. हे शहीद स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. नेहरू पार्क येथील शहीद स्मारकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील शहीदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शहीदांचे पुतळे उभारणे ही देशातील अभिनव संकल्पना आहे. ही उत्कृष्ट संकल्पना मांडल्याबद्दल आमदार बच्चूभाऊ कडू यांचे अभिनंदन करताना संकल्पना पूर्ण केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन त्यांनी केले. शहीदांचे पुतळे एकत्र करून एकाच ठिकाणी उभारले आहेत. हे शहीद स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहेत. शहीदांच्या त्यागामुळे देशात लोकशाही अबाधित राहिली आहे. त्यामुळेच देश एक मजबूत राष्ट्र म्हणून उभे राहिले आहे. शहीद स्मारक लोकशाहीचे मोल सांगेल. त्यामुळे या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित कराव्यात अशा सूचना श्री फडणवीस यांनी दिल्या. सुरुवातीला श्री फडणवीस यांनी शहीद स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहीद स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण केले तसेच स्मारकाची पाहणी केली. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री यांचे नियोजित कार्यक्रम पाहता नोंदणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती. यासोबतच आरोग्य शिबिरात येणाऱ्या नागरिकांसाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात 2 दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या महाआरोग्य शिबिराचा ढिसाळ कारभार पाहता शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हे शिबिर भाजपाच्या वतीने हायजॅक करण्यात आल्याचे बोलले जात होते. शासकीय कार्यक्रमांना यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची सुरू असलेली लुडबुड पाहता रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागला. शिबिरात तपासणीसाठी बाहेर गावाहून आलेल्या शेकडो रुग्णांना 3 ते 4 तास ताटकळत रांगेत उभे राहावे लागले. या ठिकाणी कुठल्याही पाण्याची व्यवस्था नव्हती. या रांगेत गंभीर आजाराने ग्रस्त अनेक रुग्ण सुद्धा होते. नोंदणीच्या ठिकाणी गर्दी झाल्याने तारांबळ उडाली होती. अत्यंत नियोजन शून्य कारभार या ठिकाणी पाहायला मिळाला. येथे येणाऱ्या रुग्णांचे केवळ ब्लड प्रेशर आणि शुगर तपासण्याचे कार्य होत होते. ही तपासणी झाल्यानंतर कोठे जावे असा प्रश्नही अनेक नागरिकांना पडला. येथे आरोग्य सेवक तैनात करण्यात आले होते परंतु त्यांनीही बघायची भूमिका घेतली. एकंदरीत भाजपाने हायजॅक केलेल्या या शासकीय आरोग्य शिबिराबाबत तपासणीसाठी आलेल्या नागरिकांनी RRC न्यूज सोबत बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 1 तासापासून उभे आहे का? काय आजार आहे तुम्हाला? लकवाचा आहे मला खास लकवा जायला आहे. किती तासापासून उभे आहे तुम्ही इथं? 2 घंटे हो काय? कुठाशावरून आलो आम्ही. अधिक काही पता नाही बाल रांगेत आम्ही किती 2-3 घंटे झाले उभे आहो. कुठे चिठ्ठी भेटते काय भेटते काही पताच नाही. माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्याले की पब्लिक काढायला लागत होती बाई, नंतर पब्लिक हटवा लागत होती, हटत होती. आज ज्या लोकांना पाठवून दिलं मला का तर राहतं जनता येऊन बा काय करू चांगलो. वडाळी देशमुखून यायला आम्ही 17 दिवस झाले. 17 दिवस झाले आमचे हालचे बेहाल करून राहिले. आतमध्ये गेलो तर म्हणतात बाहेर या, बाहेर आलो तर म्हणतात आम्ही तिकडे तुम्हाला बोलावलं की आम्ही आवाज देतो.
अरे आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आलो. उरलच्या पेशीतून आमच्यावर एफ आय आर आहे. एफ आय आरचं आमच्यावर टाकलं आहे. आमची 8 वर्षाची मुलगी आहे, तिला दमाची शिकायत आहे. ना पाणी भेटू राहिलं इथं, ना जेवण भेटू राहिलं, ना बाहेर जाऊ देऊ राहिलं, ना अंदर येऊ देऊ राहिले. त्यानंतर आम्ही 4 दिवस झाले ती भरती. माझी पत्नी माझी मुलगी समोर बसले आहे. तर डिस्चार्ज कार्ड दिला तर वार्डाच्या बाहेर काढला. आम्ही मच्छरामध्ये इथे झोपलेला. हां, अरे इथं काही खरं नाही. सारे नाटकं सुरू आहेत. गोळ्या देऊ राहिले. 2-2 घंट्यापासून उभे आहो आम्ही. आमचं काही विचार नाही, पूस नाही, काही नाही, काहीच नाही. लाईनीत लागलो, बसा, लाईन साहेब येऊन राहिले, अमको येऊन राहिलं आणि मग नंतर सुरू होईल. अशाच चर्चा सुरू आहेत. बस लाव लाईनीत सारेजण. तासपासून बसला तुम्ही? 2.5 घंटे झाले. बसू. काय उपचार झाला का तुम्हाला? उपचार भेटून राहिला का? काहीच नाही. ट्रीटमेंट नाही दिलं, उपचार नाही काही घेतला, काहीच नाही. काय त्रास काय तुम्हाला? त्रास बाबा हे अर्जांगी बाई त्याचा त्रास आहे. रामलाल चव्हाण, माझं गाव सोनखास. इथून 60 किलोमीटर. मी तिथून म्हातारी आणि म्हातारा हे इथं शिबिर आहे करून सनी आम्ही आला. आमच्या तब्येता खूप हे आहेत म्हणून इथं काही कुठलं कोणाचं काही नाही आहे इथं. काय इथं गर्दी सरी कोणाच्या मागं लागून राहिली काय आहे इथं नाही. डॉक्टरचं पत्ता नाही कुठं काही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेतर्फे जो शिबिर आयोजित करण्यात आला अकोल्यात, आम्ही ग्रामीण भागातून 50-60 किलोमीटर येऊन इथंही कोणत्याही सुविधा नाही आहे. ग्रामीण ना डायबिटीची सुविधा, ना पाण्याची व्यवस्था, ना जेवणाची व्यवस्था. त्याच्यामुळे आम्ही गोरगरिबी जनतेसाठी जे सुविधा आहेत त्या बिलकुल अपयशी किंवा नकारात्मक ठरलेल्या आहेत. आता इथं म्हणजे काहीच भेटत नाही, तपासणी होत नाही, गोळ्या देतात फक्त. आम्ही इथल्या दुरून आल्यावर आमचा काहीच उपयोग नाही. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त ₹599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या वतीने शिक्षण बचाव आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाकडून काढण्यात आलेल्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. अकोला जिल्ह्यातील विविध शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत संघटनांकडून एकत्रित स्थापन करण्यात आलेल्या अकोला जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या वतीने शिक्षण बचाव आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आंदोलन करण्यात आले. यामध्ये शासनाकडून काढण्यात आलेल्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व जिल्हा परिषद शाळा कॉर्पोरेट सेक्टरला देणे, बाह्य स्रोतामार्फत कंत्राटी स्वरूपाची नोकर भरती शासन निर्णय रद्द करणे, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा, अंशतः अनुदानित शाळांना 100% अनुदान द्या, 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतरांना लागू करा यासह शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना न्याय मिळविण्याकरिता या मोर्चात जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व संघटनांसह शिक्षणप्रेमी, पालक, विद्यार्थी हजारोंच्या संख्येने जनसागर उसळला होता. या मोर्चाच्या निमित्ताने शहरात जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या प्रसंगी उपस्थित शिक्षण समितीचे पदाधिकारी विजय कौसल, शत्रुघ्न बिडकर, बोर्डे यांनी मार्गदर्शन केले. तर मोर्चानंतर प्रातिनिधिक स्वरूपात निवासी जिल्हाधिकारी यांना ॲडव्होकेट बखरे, प्राध्यापक अतुल पिलात्रे झांबरे, श्री पंकज अग्रवाल, श्री गजानन जायभाय यांनी निवेदन केले. या मोर्चाचे नेतृत्व अकोला जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या बॅनरखाली विदर्भ मुख्याध्यापक संघाचे प्राध्यापक शत्रुघ्न बिरकड, संस्थाचालक विजय कौसल, विजुक्ताचे डॉक्टर अविनाश बोर्डे, विमाशीचे विजय ठोकळ,
राज्य शिक्षक परिषदेचे प्राध्यापक अतुल पिलात्रे, गजानन जायभाये, संस्थाचालक संघटनेचे ॲडव्होकेट विलास वखरे, गजानन मानकर, विजय गहलोत, लहाने, शशी तिळके, दादासाहेब खोटरे, पंजाबराव शिरसाट, मुख्याध्यापक संघाचे बळीराम, दिनेश तायडे, शिक्षक आघाडी गजेंद्र काळे, जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष शशिकांत गायकवाड, शिक्षण सेना नरेंद्र लखाडे, शिक्षण आघाडीचे आनंद साधू, शिक्षक संघाचे दीपक बिरकड, जुनी पेन्शन योजना संघटनेचे अमोल गुडदे, काँग्रेस सेलचे संजय देशमुख, शिक्षकेतर संघटनेचे पंकज अग्रवाल, विजय टाले, अत्रे, विना अनुदानित कृती समितीचे संतोष वाघ, वाहुर वाघ, शिरसाट, गावंडे, उर्दू संघटनेचे सादिल कमाल, फैयाज खान, जिल्हा परिषद प्राथमिक संघटनेचे राजेश देशमुख, रजनीश ठाकरे, साने गुरुजी संघटनेचे केशव मालुकार, अंधारे, गोसावी, मंगेश टिकार, शंकर डाबेराव, विलास मोरे, देवानंद मोरे, शंकर ताळे, प्रकाश सतारकर, बंडावर, संजय भाकरे, प्राथमिकचे मनीष गावंडे, शिक्षक परिषदेचे डॉक्टर सौरभ म्हात्रे, राहुल महाजन, शारीरिक शिक्षक संघटनेचे प्रदीप थोरात, विजुक्ताचे श्रीराम पालकर, प्रवीण ढोणे, संतोष अहिर, विमाशीचे प्रवीण लाजूरकर, मेस्ताचे अविनाश गावंडे यांच्यासह जिल्हाभरातून प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण संस्था चालक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पालक, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली। आज अकोला जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील विविध सर्व शैक्षणिक संघटनांनी जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून एक भव्य मोर्चा काढलेला आहे। मोर्चा काढण्याचा मुख्य उद्देशच हा की शासनानं नवनवीन GR काढून शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रकारचं नुकसान केलं। अनेक प्राथमिक शाळा आता कंत्राटी पद्धतीने देण्यात येणार आहेत, शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत, समूह शाळा योजना विविध नवनवीन GR शासनानं काढलीत आणि अशा या चांगल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण मंत्रालयाने एक फार मोठं शासनाने काम केलं, ते म्हणजे देवस्थानाला 2400 कोटी रुपयाचं अनुदान दिलं, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये मात्र फार मोठा दुधाभाव केला आणि या विरोधामध्ये आम्ही अकोला जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटनांनी हा आज फार मोठा मोर्चा काढलेला आहे। 7 ऑक्टोबरला अकोला जिल्ह्यातील शिक्षण समन्वय समितीच्या वतीनं प्रचंड मोर्चा काढण्यात आला। शासनाचे शिक्षण विरोधी धोरण हाणून पाडण्यासाठी लोकसमूहाचा हा प्रक्षोभ आहे। मित्रांनो, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा दत्तक देणे, कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती करणे, या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन करणे, 10, 20, 30 हे आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेतरांना अजूनपर्यंत लावली नाही। या सगळ्या याचा प्रक्षोभ म्हणजे हा मोर्चा आहे। आज मोफत जी शिक्षण व्यवस्था आहे, महाराष्ट्राचं पुरोगामित्व नष्ट करणारा निर्णय शासनानं घेतला आहे। ह्या शाळा कंपनी ज्या नफ्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या आहेत त्यांना दत्तक देण्याचा निर्णय हा समाजासाठी घातक आहे आणि या समाजविरोधी निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि या आंदोलनानं जर शासन हे थांबलं नाही तर भविष्यात प्रचंड आंदोलन उभं करू, अशा प्रकारचं आव्हान आणि चेतावणी या निमित्तानं आम्ही देत आहोत। देशाच्या विकासासाठी सर्वात पवित्र काम जर कोणतं असेल तर ते विद्येचं दान आणि शिक्षण। कारण शिक्षणामधूनच व्यक्ती समजूतदार होते, प्रगतीपथावर जाते आणि समाज घडवण्याचं काम हे शिक्षकच करत असते, शिक्षणच करत असते। शिक्षणाला वाघिणीचं दूध सुद्धा म्हटलेलं आहे। जर या शिक्षणाच्या विरोधी गव्हर्नमेंट कुठले पावलं उचलत असेल तर हे वाघिणीचं दूध गुरगरल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व शिक्षक त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत। समाजाची पिढी घडवण्याचं काम जर खंडित झालं तर देशाचा विकासही होणार नाही। याचा विचार करून देशातील आपल्या विकास घडवून आणण्यासाठी आपल्या सरकारने यावर विचार करावा, सर्वसामान्यांचं अधोगतीकरण थांबवावं आणि हे जे त्यांनी घातक असे निर्णय घेतलेले आहेत ते थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि ते थांबवलेच गेले पाहिजे। अन्यथा पुन्हा मोठे मोठे आंदोलनं होण्यास उशीर लागणार नाही, एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छिते। बुद्धवासी गुंभा आई ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या प्रथम स्मृतिप्रित्यर्थ तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने मातृत्व करंडक 2023 राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी IME हॉल अकोला येथे
तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या मातोश्री बुद्धवासी गुंफाबाई ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मातृत्व करंडक 2023 वर्ष पहिले भव्य राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। मातृत्व करंडक वक्तृत्व स्पर्धा ही अकोला जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात जास्त नोंदणी झालेली सगळ्यात मोठी वक्तृत्व स्पर्धा ठरली। स्पर्धेचे वेळेचे नियोजन पाहता 143 पैकी 83 विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता आले। यावेळी स्पर्धकांनी कार्यक्रमातील उत्कृष्ट नियोजनबद्धतेचे भरभरून कौतुक केले। मातृत्व करंडक 2023 वर्ष पहिले राज्यस्तरीय भव्य खुली वक्तृत्व स्पर्धेमध्ये मानाचा करंडक प्रसाद देविदास जगताप धुळे यांना मिळाला, तर प्रथम क्रमांक सुमित जोशी वाशिम, द्वितीय क्रमांक स्मित सचिन भोयर अकोला, तृतीय क्रमांक सविता राठोड वाशिम हे विजयी ठरले। तर उत्तेजनार्थ पारितोषिकमध्ये प्रथम जितेंद्र आसोले गोंदिया, रेवती बबन वाघमारे द्वितीय, तृतीय श्रुती शिवदास पुंडे हे विजयी ठरले। या स्पर्धेला परीक्षक म्हणून माननीय श्रीकांत पिंजरकर, डॉक्टर स्वप्नी लिंगोले, प्राध्यापक आशिष कांबळे यांनी काम पाहिले। यावेळी डॉक्टर सुगत वाघमारे, ॲडव्होकेट संजय सेंगर, कल्पना तेलंग, मंदा खंडारे, तीक्ष्णगत वाघमारे यांची विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अमित खांडेकर, युवा व्याख्याते प्रतीक महल्ले, प्रतुल विरघट, रवी बोंबटकार, आनंद महल्ले, रोहन महल्ले, विशाल प्रधान, अक्षय शिरसाट, अंकुश शिरसाट, रवी तायडे, अमोल तायडे, विशाल शिंदे, उमेश शिरसाट, श्वेता शिरसाट, पूजा वैद्य, सुचिता घोगरे, सपना म्हात्रे, राहुल चौरपगार, सनी वाडके, स्वप्नील शिरसाट, लालदेव महतो यांच्या समवेत जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते। मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाए। It means that India with the two official name, authorized name, India and Bharat. India is Bharat and Bharat is India. There is a linguistic balance by Dr. B.R. Ambedkar because he was a genius and highest well-qualified person in the world. नमस्कार, मी प्रतीक महल्ले, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला चे अध्यक्ष डॉक्टर सुगतजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज अकोला नगरीमध्ये IMA हॉल येथे भव्य दिव्य अशी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडते आहे। आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जवळपास 100हून अधिक विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये मुंबई, सातारा, नाशिक, नांदेड, पुणे इथपासून अख्ख्या महाराष्ट्रभरातील विद्यार्थी इथे सहभागी आहेत। प्रचंड उत्साहात ही स्पर्धा पार पडते आहे आणि आता प्रत्येकाला हा मातृत्व करंडक कोण जिंकणार याचीच उत्सुकता लागलेली आहे। अवघ्या काही वेळात हा मातृत्व करंडक कोण जिंकणार ही संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता संपेल। संपूर्ण महाराष्ट्रातील वक्तृत्व प्रेमींनी या मातृत्व करंडकाला भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल आयोजकांमधील एक सदस्य या नात्याने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। स्वर्गीय भाऊसाहेब लहाने जन्मशताब्दी वर्षाचे समापन समारोह जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामेश्वराचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी अक्षयानंद सरस्वती महाराज तथा रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर प्रामुख्याने उपस्थित होते। स्वर्गीय भाऊसाहेब लहाने यांच्या जीवनपटावरील पुस्तिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले। भाऊसाहेबांसारखा नेता समाज घडविण्याचे काम करतो। रामानंदाचार्य स्वामी श्री राम राजेश्वराचार्यजी पीठाधीश्वर श्री रुक्मिणी विदर्भपीठ अंबिकापूर कौंडण्यपूर यांचे भाऊसाहेब लहाने जन्मशताब्दी वर्ष समापन सोहळ्यानिमित्त आशीर्वचन उपस्थित मंडळींना केले। शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी मराठा मंडळ मंगल कार्यालय आशीर्वचन पर मार्गदर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी मंचावर स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज, आध्यात्मिक तीर्थस्थान अंबाशी, रामायणाचार्य हरिभक्त संजय महाराज पाचपोर, गुप्तेश्वर आश्रम, शिरला नेमाणी, जितेंद्रनाथ महाराज, अंजनगाव सुरजी उपस्थित होते। तर विशेष अतिथी म्हणून सर्वाधिकारी माननीय लक्ष्मणराव गमे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम, सद्भाव प्रांताधिकारी माननीय श्रीकांतजी देशपांडे, रेशीमबाग संघ कार्यालय नागपूर आदी मान्यवर उपस्थित होते। या विचारपीठाचे आयोजन साबळे व लहाने परिवार तसेच भाऊसाहेब लहाने यांचे मानसपुत्र भानुदासजी कराडे यांनी केले होते। यावेळी लहाने यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले।
तसेच भाऊसाहेब यांचे संबंधित असलेल्या अनेक चांगल्या बाबीवर प्रकाश मान्यवरांकडून टाकण्यात आला। सोबतच आठवणीतील भाऊसाहेब या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले। भाऊसाहेबांसोबत ज्यांनी कार्य केले त्यांचा सत्कार व या स्मरणिकेकरिता ज्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून लेख दिले त्यांचा सन्मानपत्र देऊन आदर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात विशेष भजन गायन हा कार्यक्रम झाला। श्री साई गजानन भजन मंडळ डाबकी रोड अकोला यांचा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित भजन गायनाचा कार्यक्रम झाला। प्रतिमा पूजन व आशीर्वचन कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना व जयघोषाने समारोप करण्यात आला। या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा ॲडव्होकेट श्रीदेवी ताई व साबळे लहाणे व संयोजक भानुदास कराडे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य गुरुकुंज आश्रम व स्वर्गीय भाऊसाहेब लहाणे यांचे मानसपुत्र यांनी नियोजन केले आहे। कार्यक्रमाला माननीय आमदार श्रीकांत देशपांडे, डॉक्टर रणजित पाटील, ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता, नारायणराव गव्हाणकर, डॉक्टर अशोक ओळंबेसह संघ परिवारातील अनेकांची उपस्थिती होती। पिंजर व परिसरातील तसेच भाऊसाहेबाबद्दल आदर असणाऱ्या मोठ्या संख्येने महिला पुरुष मंडळींची उपस्थिती होती। नेहमी म्हणत असतोय की गावचं पोरग बरं असते, घास गुटखा खाऊ घालत असते, आईबापाला डाटटूट करत असते, पण मात्र कधीही वृद्धाश्रमाचं तोंड दाखवत नसते। पण आजच्या काळामध्ये सभ्यता येऊन संस्कृतीचं उत्थान करण्यासाठी किंवा पारिवारिक उत्थानासाठी सभ्यताची आणि संस्काराची जपणूक करणारे जर मुलं असले तर निश्चितच आज जो समारोह झालेला आहे, शताब्दी झालेला आहे, भाऊसाहेब लहाणे यांच्या कार्याला आम्ही उपस्थित होतोय, तर ही एक हर्षाची बाब आहे आणि प्रत्येक मुलांसाठी एक निश्चित हा संदेश आहे की त्यांनी सुद्धा आपल्या आईवडिलांसाठी आणि मातापित्यासाठी असंच कार्य करावं। श्री भाऊसाहेब लहाणे यांचा आजचा जन्मशताब्दी समारोह सोहळा भारतीय जनता पार्टीच नव्हे तर अतिशय साधारण परिस्थिती सुद्धा नव्हती, चांगल्या परिस्थितीतून येऊन प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पहिले संघाचं काम, मग भारतीय जनता पक्षाचं काम, पूर्ण संबंध आयुष्य ज्यांनी या कामासाठी वेचलं, ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून आपलं नेतृत्व निर्माण केलं, एक एक माणूस या पक्षासाठी जोडला। ज्या पक्षामध्ये मी आमदार झालो आणि मंत्री झालो त्या पक्षाला जेव्हा कोणी ओळखत नव्हतं तेव्हा त्या पक्षासाठी काम करत त्याचं रोपटं लावलं म्हटलं तरी हरकत नाही आणि त्या रोपाचं वटवृक्ष झालं, त्या वृक्षाची फळं माझ्यासारख्याने चाकली। अशा दिवंगत नेत्यांचा आज जन्मशताब्दी समारोहाचा समापन समारंभ, मी त्यांना नतमस्तक होतो। ज्यांनी संस्कार दिले, त्यांनी पक्षाच्या अधिष्ठानावरती चालून आम्हाला विचार दिले, पुढे काम करत असताना आम्हाला सदैव त्यांची विचार प्रेरणा देत राहतील। भाऊसाहेबांच्या आठवणी म्हणजे मी त्यांना 3-4 वेळेला पाहिलं आहे। एक प्रगल्भ वटवृक्ष जसा असतो त्याच्या अनेक पारंब्या असतात, ते वटवृक्ष पारंब्या निर्माण करतात आणि त्यातून ते झाड मोठं होतं। भारतीय जनसंघाचं स्वरूप असो, ज्या भाजपाच्या स्वरूपात आहे, किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असो, आपल्या कामातून आपल्या कार्यातून त्यांनी ते कार्य मोठं केलं। त्याच्या पारंब्या अनेक कार्यकर्त्यांच्या रूपाने जमिनीत रोवल्या आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समुदाय आज त्यांच्या स्वरूपात काम करतो आहे आणि त्याचे फळ, त्यांच्याच कर्मयोगाचे फळ, अशा अनेक भाऊसाहेबांच्या कर्मयोगाचे फळ आज भारतभूमी विविध पद्धतीने चाटते आहे। अशा महापुरुषांना, अशा आदरणीय, अशा कर्तृत्ववान पुरुषांना भारतमातेने वारंवार जन्म घालावा आणि त्यांच्या अनंत अशा जन्मशताब्दी साजऱ्या व्हाव्या, जेणेकरून भारताला विश्वगुरू पदावर विराजमान करता येईल आणि ते विराजमान करण्यासाठी एक तपस्यापूत व्यक्तिमत्व आमचे भाऊसाहेब कृपाख्य मोतीरामजी लहाणे होते। आज त्यांच्या स्मृतीला आम्ही अभिवादन करतो। एक नवीन संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली की ज्याचं सगळं आयुष्य राजकारणातून समाजाची सेवा करण्याकरता गेलं, ते राजकारण त्याचं अधिष्ठान हे आध्यात्मिक होतं। हा संदेश भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वातून आणि जीवनातून समाजाला मिळालेला आहे, तो समाजाने जपावा आणि पुढे त्याच अधिष्ठानावर या कार्याला समर्पित अनेक जीवनं व्हावीत अशी इच्छा आहे।
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नसल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाकरे गटावर पलटवार करताना केली। संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत, तर ठाकरे गटाने यापूर्वीच रामराज्याच्या संकल्पना सोडून दिली, असे ते अकोल्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले। संजय राऊत यांनी शनिवारी भाजपवर सडकून टीका केली होती। ते म्हणाले होते की राम मंदिर बांधल्यामुळे कुणी राम होत नाही। अयोध्येत श्रीरामाचे मंदिर जनता बांधत आहे। भाजपचे काम करण्याची पद्धत रावणासारखी आहे। रावणाने ज्या पद्धतीने लोकांवर अत्याचार केले त्याच पद्धतीने महाराष्ट्र व दिल्लीतील सरकार लोकांवर अत्याचार करत आहे। रावण कोण आहे हे सर्वांना माहिती आहे। आमचे सरकार आल्यावर रामराज्य निर्माण होईल। संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की संजय राऊत यांना मी केव्हाच उत्तर देत नाही, कारण ते उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत। म्हणजेच ते काहीही बोलतात। काहीही बोलणाऱ्या व्यक्तीला काय उत्तर द्यायचे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंची संघटना रामराज्याबद्दल बोलते, याचा मला आनंद वाटतो, पण दुर्दैवाने त्यांच्या संघटनेने रामराज्याची संकल्पना यापूर्वी सोडली आहे। ते नाहीत, लायकीचे नाही याचा अर्थ असा आहे की ते काही बोलतात आणि जर काही बोलणारा व्यक्ती आहे त्याला काय उत्तर आपण द्यायचं। पण एवढंच सांगतो, मला एका गोष्टीचा आनंद आहे की अजूनही उद्धव ठाकरेंची संघटना रामराज्याबद्दल बोलते आहे, कारण रामराज्याची संकल्पना तर त्यांनी आधीच सोडून दिली आहे। विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य मंत्रिमंडळातील 9 भ्रष्ट मंत्री विस्तारानंतर मंत्रिमंडळात दिसणार नाहीत असा दावा केला होता। त्यावर फडणवीसांनी भाजप वडेट्टीवार चालवत नसल्याचे स्पष्ट केले। विजय वडेट्टीवार थोडीच आमचा पक्ष चालवतात। वडेट्टीवार यांना त्यांच्याच पक्षातून डच्चू मिळणार नाही याची काळजी घ्यावी। 9 मंत्र्यांना डच्चू येणार आहे असं त्यांनी म्हटलं। कोणी? वडेट्टीवार थोडी आमची पार्टी चालवतात। त्यांना डच्चू मिळणार नाही एवढं त्यांनी बघावं। अकोला जिल्हा पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी केलेल्या 15 वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। अकोला जिल्हा पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समितीच्या 2,81,00,000 निधीतून खरेदी केलेल्या 15 वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमोल मिटकरी, विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आदी उपस्थित होते। जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस दलासाठी अद्ययावत वाहने उपलब्ध झाली असून आवश्यकतेनुसार इतर बाबींसाठीही निधी दिला जाईल, अशी ग्वाही श्री फडणवीस यांनी दिली। या वाहनात SUV, स्कॉर्पिओ, लाईट व्हॅन आदींचा समावेश आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह महाआरोग्य शिबिराचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। नेत्यांच्या गर्दीसाठी थांबविले रुग्णांची नोंदणी, आरोग्य शिबिरादरम्यान घडला प्रकार। राष्ट्रीय महामार्गावर कार व ST बसचा अपघात, बुलढाण्याचे माजी आमदार शिंदे व चौघे गंभीर जखमी। शहीद स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य शिबिराचा ढिसाळ कारभार, सुविधा नसल्याने नागरिकांचा संताप व्यक्त। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।